25 मे 2026 तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर राज्यभरातील भेसळखोरांवर कारवाईचा धडाका सुरू झाला। 29 मे ते 31 मे दरम्यानच्या या 3 दिवसात राज्यातल्या 47 ठिकाणी छापे टाकून 84,000 किलो अन्नसाठा आणि जवळपास 97 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे। यामुळे राज्यभरातल्या भेसळखोरांचे धाबे दणाणलेत, पण आता इथं काही प्रश्न उपस्थित होत आहेत। जर मागच्या 3 दिवसात लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त केला जात असेल तर आतापर्यंतचे आयुक्त काय करत होते? आता अन्न व पदार्थांमध्ये भेसळ सापडतीये, तर तुकाराम मुंढेंच्या अगोदर अन्न पदार्थांमध्ये भेसळ नव्हती का? अगोदरच्या आयुक्तांनी भेसळखोरांवर ॲक्शन का घेतली नाही? राज्यातल्या या भेसळखोरांचे आणि आतापर्यंतच्या आयुक्तांचे अधिकाऱ्यांचे लागेबांधे होते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। अशातच आता मुंढेंनी बॉलिवूड सेलिब्रिटींकडे आपला मोर्चा वळवलाय। तुकाराम मुंढेंच्या टार्गेटवर बॉलिवूड सेलिब्रिटी आल्याची चर्चा होतीये। मुंढेंनी अन्न व प्रशासन विभागाचा कारभार स्वीकारल्यानंतर कोणकोणत्या ठिकाणी कारवाई केली आहे आणि आता मुंढेंच्या टार्गेटवर बॉलिवूड सेलिब्रिटी का आलेत, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष मुंडे, तुम्ही पाहताय थोडक्यात। राज्यातील धडाकेबाज आणि कर्तव्यदक्ष IAS अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे। जिथं जिथं त्यांनी जबाबदारी स्वीकारली तिथं तिथं त्यांनी शिस्त आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला। आता त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्र हाती घेतली आहेत। 25 मे रोजी त्यांनी पदभार स्वीकारला आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच संपूर्ण विभागाचा चेहरामोहरा बदलल्याचं चित्र दिसून येते। तुकाराम मुंढेंनी ॲक्शन मोडवर येत सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या विशेष मोहिमेअंतर्गत 29 मे ते 31 मे या 3 दिवसांच्या कालावधीत राज्यभरात मोठी कारवाई केली आहे। राज्यातल्या मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, बीड, जालना, नांदेड, परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला आणि वाशिम अशा 16पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये 47 आस्थापनांवर छापे टाकण्यात आले। या 3 दिवसांच्या कारवाईत गूळ, खवा, बुंदी लाडू, बेकरी पदार्थ, कॅन्डी खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, फ्रोझन डेझर्ट, शेंगदाणा चिक्की आदी पदार्थांची तपासणी केली। यानंतर अन्न व प्रशासन विभागानं केलेल्या कारवाईत तब्बल 84,335 किलो संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे। म्हणजेच फक्त 3 दिवसात 97,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यात सगळ्यात मोठी कारवाई पुण्यात करण्यात आली आहे। पुण्यात 3 ठिकाणी गुळामध्ये साखरेची भेसळ आढळली असून त्यामुळे जवळपास 15 किलो गुळाचा साठा जप्त करण्यात आला आहे। तसंच नवी मुंबईत आंबा पिकवण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 29,22,570 रुपये किमतीचे आंबे जप्त करण्यात आले। तसंच या कारवाई दरम्यान अनेक ठिकाणी बनवले जाणारे अन्नपदार्थ, यासाठीची उत्पादन प्रक्रिया आणि नागरिकांची दिशाभूल करणारे पॅकिंगही उघड करण्यात आले। मुंढेंनी निकृष्ट आणि असुरक्षित अन्नपदार्थांवर कारवाईचा सपाटा लावला असून राज्यभरातल्या भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत। 30 मे आणि 31 मे या 2 दिवसात अन्न व प्रशासन विभागानं तब्बल 40 ठिकाणी छापे टाकून 32 आरोपींना अटक करण्यात आले, तर 24 FIR दाखल केलेत। या 2 दिवसांच्या कारवाईत मुंढेंच्या विभागानं 26 आस्थापनांना सील ठोकले, तसंच 12 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। मुंढेंच्या आदेशानंतर अन्न व औषध प्रशासन विभागानं राज्यभरात धाडसत्र सुरू केलं। या धाडसत्रात कोकण विभागातून सर्वाधिक 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून 7 जणांना अटक करून सर्व आरोपींवर गुन्हे दाखल केलेत। आता तुकाराम मुंढे केवळ धाडसत्र आणि अटक एवढ्यावरच थांबणार नसल्याचं दिसून येते। राज्यभरातल्या भेसळखोरांना चाप लावण्यासाठी मुंढेंनी आक्रमक पावलं उचलल्याचं दिसून येते। आता अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्न भेसळीच्या तक्रारींसाठी नवीन ॲप आणि टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आलाय। तसंच राज्यभरातील प्रतिबंधित गुटखा विक्री विरोधातील मोहीम आणखी तीव्र होणार आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांचा मुंढेच खेळ बिघडवणार असल्याचं दिसून येते। 25 मे रोजी त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला। त्यानंतर मागच्या 8 ते 10 दिवसात राज्यभरातल्या भेसळखोर आणि प्रतिबंधित गुटखा विकणाऱ्यांना त्यांनी सळो की पळो करून सोडले। राज्यभरात कारवाईचा धडाका लावल्यानंतर आता मुंढेंनी आपला मोर्चा बॉलिवूड सेलिब्रिटींकडे वळवलाय। TV आणि पेपरमध्ये जनतेची फसवणूक होईल अशी जाहिरातबाजी करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनाच्या चुकीच्या आणि मिसलिडिंग जाहिराती दाखवून ग्राहकांना उत्पादन घेण्यास भाग पाडतात। अशा तक्रारी नागरिकांकडून विभागाला मिळाल्यानंतर मुंढेंच्या टार्गेटवर आता बॉलिवूड सेलिब्रिटी आलेत। आता मिसलिडिंग ॲडव्हर्टायझिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे। जनतेची फसवणूक होईल अशा भ्रामक जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या सेलिब्रिटींवरही कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे आता मुंढेंनी ग्राहक संरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येते। अन्न व औषध प्रशासन विभाग या सगळ्या प्रकारावर नजर ठेवून आहे।
जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचवणाऱ्या या प्रक्रियेत सहभागी असणारे जाहिरातदार, उत्पादक आणि ब्रँड अँबॅसेडर सेलिब्रिटींवरही कारवाई केली जाणार आहे. राज्यभरात एवढ्या कमी कालावधीत तुकाराम मुंडेंनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे आता या अगोदरच्या आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहेत. तुकाराम मुंडेंनी पदभार स्वीकारताच लाखो रुपयांचा भेसळयुक्त मुद्देमाल जप्त केला जातो, अनेकांना अटक होते, बऱ्याच जणांवर FIR होतो. मग तुकाराम मुंडें अगोदर या कारवाया का झाल्या नाहीत? अगोदरच्या आयुक्तांनी भेसळखोरांवर ॲक्शन का घेतली नाही? राज्यातल्या भेसळखोरांचे आणि आतापर्यंतच्या आयुक्तांचे, अधिकाऱ्यांचे लागेबांधे असतील का? आणि आता सेलिब्रिटींवर करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.